हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे जीन्स वरील फॅन्सी टॉपची इथे कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत। त्यासाठी इथे आपण 2 मीटर कापड घेतले, कॉटनचा कापड आहे। त्यात बघा आता आपल्याला 4 कापडामध्ये याची घडी घालून घ्यायची आहे। कापड किती हवं आहे आधी आपण ते पाहूया। तर बघा 4 कापडात आपण घडी घातली आहे। या पॉइंट पर्यंत 13 इंच येईल 4 कापडामध्ये, अशी याला आपल्याला घडी घालायची। आता बघा मेजरमेंट आपला आता या पॉइंट पासून मी जी घडी घातली कापडाची ती आपण इथून घेतली आहे 13 इंच। त्यानंतर आता बघा या पॉइंटला आपल्याला उंची किती ठेवायची आहे, आपल्याला रेडी इंच 27 इंच आपल्याला इथे रेडी हवंय। यात आपण 2 इंच एक्स्ट्रा घेऊया, म्हणजेच की 29 इंचावरती याची आपण उंची घेतोय। आता बघा शोल्डरचा म्हणजे आधीच आपण फॅन्सी नेक घेतो, जो फॅन्सीचा घेरावाला पार्ट आहे तो आधी आपण इथे कट करणार आहोत। तर या पॉइंट पासून घ्यायचं आपल्याला 4.5 इंचावरती, इथून आपण घेतोय 4.5 इंचावरती। या पॉइंट पासून घेतोय आपण 14 इंचावरती याचं मेजरमेंट या पॉइंटला। तर बघा आता इथे आपण स्केलने आकार तुमच्या लक्षात यावा त्यासाठी आपण इथे सरळ लाईन ड्रॉ करायची आहे। इथे मी सरळ लाईन ड्रॉ केली आहे। आपण मेजरमेंट घेतले आणि या पॉइंटला बघा थोडं पण आणि डार्क करते मी, तुम्हाला लक्षात यावं या पॉइंटला। आता हे झाले। आता जिथे मी उंचीचं मेजरमेंट टाकलंय या पॉइंटला, इथे पण स्केलच्या सहाय्याने आपल्याला इथे सरळ लाईन ड्रॉ करायची। जेवढा आपला घेरा आहे त्या पॉइंटला याला सरळ लाईन ड्रॉ करायची आणि याची या पद्धतीने जी आपली टॉपची कळी असणारी तिरकशी तिला आपल्याला या पद्धतीने इथे ड्रॉ करायचं आहे। जी कळीचा आकार आहे तो या पद्धतीने याला ड्रॉ करायचा। आता बघा यात तुम्हाला आकाराचा दिसत नसेल, आपण आधी याला कट करून घेऊया म्हणजे तुमच्या आकार इथे लक्षात येईल। जीन्स वरील घेरदार असा आपण टॉप फॅन्सी ते कट करतोय। तर इथे बघा हा जो आकार दिसतोय तुम्हाला हा कळीवाला आकार आहे। आता बघा हा 4 कापडात घडी यायची आली आपल्याला। तर साईडचा जो पॉइंट आहे यासाठी एक्स्ट्रा कापड आपण पूर्ण जो घेरा आहे तो आपण वापरायचा आहे। तर यासाठी बघा खाली जो आपला एक्स्ट्रा कापड होता याला आपण कट करून घेऊया आणि जो टॉपचा पार्ट त्यासाठी याचा आपण वापर करूया। तर आधी हा कापड इथे साईडला ठेवून हा जो आपला उंचीवाला कापड आहे याला मी सेपरेट करून घेते आणि आपण याला त्या पॉइंटला यूज करू। आता इथे बघा जो उंचीतून खाली जो आपला कापड होता तोच मी इथे वरती या पॉइंटला आपण यूज करतोय। जेवढी 14 इंचाची उंची होती तेवढा हा पार्ट इथे आपला यायला हवा आणि 1 इंच याला आपल्याला करायचं काय याच्यावरती ठेवायचंय, कारण हा जॉईंट मध्ये जाईल, जेणेकरून मेजरमेंट जे आहे ते शोल्डरचं तुमचं कमी जास्त होणार आणि त्या हिशोबाने याला 1 इंच आपण या पॉइंटला ठेवतोय। आता जे नॉर्मल आपण मेजरमेंट टाकतो शोल्डर साठीचं ते टाकायचंय। जेवढं तुमचं शोल्डर आहे त्याचा इथे निम्मा पार्ट घ्यायचा आहे। आता इथे 14 इंचाचं शोल्डर आहे तर मी 7 इंचावरती एक पॉइंट घेते। त्यानंतर मुंड्याची जी उंची ती आपण या पॉइंटला बघा 7 इंच घेतोय आणि इथून चेस्टचा चौथा पार्ट जो चेस्ट घेर आहे त्याचा आपण चौथा पार्ट टाकायचा आहे। तर 36 इंचाचा चेस्ट घेर आहे तर 9 आपण याचा चौथा पार्ट टाकूया। इथून पुढे जी मार्जिंग आहे ती मार्जिंग आपण घेतोय 1.5 इंचावरती। जसं आपण नॉर्मल ड्रेसची कटिंग करतो बाकी मेजरमेंट या पॉइंट पासून आपलं सारखं असणार आहे आणि या पॉइंटला फ्रंट आणि बॅक साठी आपल्याला 1.5 इंचावरती आणि एक आतल्या हाताने 1 इंचावरती गोलाई घ्यायची। आता हे झाल्यानंतर जे कमरेचं मेजरमेंट आहे या पॉइंटला ते कमरेचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे। तर यामध्ये मी वेगळं कमरेचं मेजरमेंट न घेता जो आपला चेस्ट पॉइंट आहे त्याच्यापेक्षा आपण अर्धा इंच कमी घेत त्याला तिरकस इथे ड्रॉ करूया। तुमचं जे मेजरमेंट आहे त्याचा चौथा पार्ट टाकायचा आहे, त्यात तुम्ही 1.5 इंचाची इथे मार्जिन घ्यायची। पण माझं मेजरमेंट चेस्ट घेरपेक्षा कमर घेर इथे कमी, तर आपण फक्त याला अर्धा इंचाने मी कमी करून घेतले। आता एक्स्ट्रा जो पॉइंट आहे आधी आपण हा कट करून घेऊया। तर बघा या पॉइंट आता हा जो आपला पार्ट आहे तो 1 इंचने मोठा आहे, कारण आपल्याला या पॉइंटला याला मॅच करायचं आहे। तर दोघे जे पार्ट आहे
आता फोल्डवाला पार्ट होता, त्याच्यामुळे हा मी इथे ओपन करते या पद्धतीने, ओपन साईड. आणि याला आपल्याला दोघे जे पार्ट आहेत आपल्यावाले दोघे साईडचे, त्यांना आपल्याला या पद्धतीने याला ओपन केल्यावरती बघा या पद्धतीने तुमच्या लक्षात येईल की आपल्याला हा जो पार्ट आहे ओपन साईडचा, याला कसं हा नॉर्मल या पद्धतीने ठेवायचा आहे. आणि हा आपला टॉपचा पार्ट इथे रेडी होईल या पद्धतीने. आता हे झालंय, खालचा घेरा अजून आपला इथे पूर्ण झालेला नाहीये, तर हा जो पार्ट आपण साईडला ठेवूया. आता इथे बघा आपण एवढी कटिंग आता आपण बघितली. आता जेवढा कापड माझा शिल्लक आहे 4 कापडामध्ये मी या पॉइंटला या इथे ठेवायचं आहे आपल्याला, तिरकस या पॉइंटला ठेवायचं आहे. आता याचं मेजरमेंट आपल्याला कसं घ्यायचं आहे, या पॉइंटला एवढं आपल्याला इथे कापड हवं, तर या पॉइंटला इथे याला मॅच करायचं आहे या पद्धतीने. अर्धा इंच जो शिलाईचा पार्ट आहे तो या पॉइंटला जाईल. याचं मेजरमेंट इथे एक पॉइंट ड्रॉ करायचं आहे आपल्याला या लेवलपर्यंत. आणि याचा आता ह्या घेऱ्यासाठी आपल्याला जेवढा कापड इथे आपला यूज होईल तेवढा याचं आपल्याला मेजरमेंट टाकून घ्यायचं. तर हे मेजरमेंट आपल्याला कसं टाकायचं आहे, या पॉइंटला कडेपासून व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि या पॉइंटला इथे बघा आता हे मेजरमेंट आपण या पॉइंटला तिरकसचं याच लेवलने सरळ याचं आपल्याला मेजरमेंट टाकायचं. जसं आपण अंब्रेलाची कटिंग करतो त्यानुसार आपल्याला याही कापडाची इथे कटिंग करून घ्यायची. तर बघा आता हा जो पार्ट आहे याला याच पद्धतीने इथे तर बघा मी याला ड्रॉ करून घेतलं, याला आपण कट करून घेऊया. तर इथे बघा या पद्धतीने हा आपला घेऱ्याचा पार्ट सुद्धा साईडचा कट झाला. एकदा याला आपण मोकळा ठेवून बघूया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की याची आपण कटिंग कशी केली. तर बघा या पद्धतीने आपला इथे एक्स्ट्रा जो बाहेरचा जो पार्ट आहे तो पूर्ण मी इथे तुम्हाला ठेवून दाखवलाय. आता यात आपल्याला गळ्याची कटिंग करायची आहे. सेंट्रल पॉइंट पासून याला कट करायचं आहे. एक व्हाईट पट्टी आपण इथे फॅन्सी टाकणार आहोत. आणि त्यानंतर जेवढे आपण इथे कट लावले हे कट फॅन्सी कसे दिसतील जेव्हा तुम्ही इथे एक लेस आपण इथे टाकू जे की बाहेरून याला हुबरून दिसायला पाहिजे व्यवस्थित. एक ब्लॅक रंगाची किंवा मग हे जे ब्लू रंगाचे ते डॉट आहे त्या रंगाची लेस याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे. ती ही कटिंग आहे. आधी आपण इथे गळ्याची कटिंग करून सेंट्रल पॉइंट इथे कट करून घेऊया. तर बघा या पॉइंटला आपण गळ्याचा घेरा घ्यायचा आहे 3 इंचावरती. पाठीमागे जे आहे ते आपण हलकीशी गोलाई द्यायची 2 इंचावरती. आणि पुढचा जो गळा असणार आहे तो आपला असणार आहे 4.5 इंचावरती. 4 इंच हा आपला इथे तयार येईल या पद्धतीने. दोघही पॉइंटला मी हलकीशी फक्त इथे गोलाई घेते. तर बघा या पद्धतीने. आणि हा जो आपला पुढचा जो पार्ट असणार आहे पुढच्या पार्टचा आपल्याला सेंट्रल पॉइंट पासून आपण याला कट करणार आहोत. तर बघा ते या पॉइंटला आपण पुढचा जो पार्ट आहे त्याला या पद्धतीने कट करून घेतलाय, कट लावलाय. फ्रंट साईडला इथे व्हाईट पट्टी टाकायची आणि त्यावरती आपल्याला हे अटॅच करायचं. पण त्याआधी आपल्या स्लीवची कटिंग राहिली आहे तर आपण स्लीव कट करूया आणि लगेच आपण टॉप स्टिच करायला सुरुवात करणार आहोत. तर बघा कापड जेवढा शिल्लक आहे त्यातलं आपल्याला एक कापड घ्यायचं. याला 4 कापडामध्ये घडी घालायची आहे. फॅन्सी स्लीव आपल्याला इथे स्टिच करायची. स्लीव आपल्याला रेडी इथे हवी आहे 10 इंचाची. तर आपण 10 वरती एक पॉइंट देऊया आणि जो आपला बॉटमचा पार्ट आहे त्याचा निमा पार्ट टाकायचा आहे. तर दंडघेर आहे आपला इथे 10 इंचाचा, 5चा निमा पार्ट. यात आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊया आणि 6 वरती एक पॉइंट देऊया. याला आपण 1 इंचाची मार्जिन दिली. या पॉइंटला सरळ लाईन ड्रॉ करायची. इथे पण आपल्याला एक सरळ लाईन ड्रॉ करायची आहे आणि जी आपण नॉर्मल स्लीव इथे ड्रॉ करतो त्याचं मेजरमेंट टाकायचं आहे. आता या पॉइंट पासून आपल्याला वरती काखेतलं मेजरमेंट टाकायचं आहे 3 इंचावरती तिरकसचं. आणि याला हलकीशी गोलाई घ्यायची. साधारण आपल्याला या पॉइंटला 7.5 इंचावरती हलकीशी गोलाई घेऊया. आणि इथून पुढे याला आपल्याला मार्जिंगसाठी हा जो पॉइंट आहे अर्धा इंचावरती की त्याला सरळ ड्रॉ करूया आपण या पद्धतीने. या
पॉइंटला आपल्याला किंचितसा कापड इथे मॅच करायचं आहे. पण त्याआधी बघा, हीच आपण एक नॉर्मल स्लीव आपण इथे ड्रॉ केली. यात वरती आपल्याला आता जेवढा इथे माझा कापड शिल्लक आहे, या पॉइंटला तुमचा एक्स्ट्रा असेल तर काही हरकत नाही, तेवढा आपण घेऊया. इथे 3.5 इंच आपलं एक्स्ट्रा आहे. तर इथे आपल्याला इथे स्लीवला पफ हवा आहे, तर इथे आपल्याला साधारण एक 2-2 इंचचे आपण इथे प्लेट्स टाकणार आहोत. तर या पॉइंटला काय करायचं, सेम आकारात आपल्याला हा जो पॉइंट आहे या पॉइंटला इथे मॅच करायचा आहे. या पद्धतीने सेम या पॉइंटला इथे मॅच करायचं आहे आणि याला या पद्धतीने आकार देणार. या पॉइंटला आपल्याला जॉईंट हवा आहे. हा जो शिल्लक कापड आहे याचा आपण इथे जॉईंट देऊया तिरकसा. ही आपली स्लीव. आता बघा, हे झाल्यानंतर यात आपल्याला जसं मी तुम्हाला म्हटले आपल्याला याला टक्स कसं टाकायचं आहे. या पॉइंटला जेवढं आपलं फिक्स स्लीव आहे त्याच्या जेवढ्यावरती एक्स्ट्रा कापड आहे, शोल्डर पॉइंट पासून एक प्लेट्स या पॉइंटला, दुसरी प्लेट्स या पॉइंटला, सेम एक प्लेट्स या पॉइंटला, दुसरी प्लेट या पॉइंटला, सेम मेजरमेंट मध्ये आपल्याला घ्यायचं आहे. आणि ही आपली एक स्लीव. खाली जसं की मी तुम्हाला इथे मेजरमेंट घेतलं, तर खाली आपल्याला जे साईडने कापड आपला बराचसा इथे शिल्लक राहतो, तर या पॉइंटला काय करायचं आहे, आपलं जेवढा आपला कापड इथे शिल्लक आहे त्या पॉइंटला, आता इथे जसं की हा माझा इथे कापड शिल्लक आहे, तर त्याला आपल्याला वाया न घालवता आपण याचा एक यूज करू शकतो. याला बघा करायचं काय, डबल फोल्ड करायचं आहे या पॉइंटला. आणि जी बंद साईड आहे, जी आपली बंद बाजू आहे, बघा या पॉइंट पासून जॉईंट वाला पार्ट आपल्याला इथे ठेवायचा आहे. बंद बाजू मी स्लीव वाल्या बंद पॉइंटला ठेवली या पद्धतीने. आणि एक्स्ट्रा जेवढा आपला पॉइंट आहे तिथे आपण याला ड्रॉ करून घेऊ. तर बघा, ही बंद वाली पॉइंट या पॉइंटला ठेवायचं आणि आपल्याला याला फॅन्सी स्टिच करायचं. 1 इंचची आता आपली वाली मार्जिन आहे. या पॉइंटला काय करायचं, याला या पद्धतीने ठेवायचं आहे तिरकसं. बंद बाजू या पॉइंट पासून आहे. आणि याला आता जेवढा आपला कापड आहे, तुम्हाला कमी हवं असेल तर कमी, जास्त हवं असेल तर आपण जास्त, जसं आपण ड्रेसला अम्ब्रेलाचा घेरा दिला तसं सेंट्रल पॉइंट पासून जेवढी आपली इथे स्लीव येईल आणि जेवढा आपला साधारण कापड आहे, आता बघा या पॉइंट पासून कमी, तर इथून आपण मेजरमेंट घेऊया. तर या पॉइंटला दाखवते 5 इंचावरती, तर बस सेम 5-5 इंचावरती आपल्याला याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि कापड जो आहे तो आपण इथे डबल फोल्ड ठेवला आहे. हा पण डबल आहे आणि हा पण डबल आहे, जेणेकरून स्लीव इथे पूर्ण येईल या पॉइंटला. तर याला मी या पद्धतीने आपण कट करून घेतले. आणि हा जो पॉइंट आहे इथे पण आपल्याला याला कट करून घ्यायचे गोलाईमध्ये या पद्धतीने. आता कटिंग तुमची लक्षात यावी म्हणून याला आपण परत ओपन करूया या साईडने. बस सेम आले आपल्याला इथे स्टिच करायचं या पद्धतीने. इथे वरती पॉप येणार आहे, खाली अम्ब्रेलाचा घेरा येणार आहे. या पॉइंट पासून स्लीव आपली म्हणजे जी शिल्लक कापड आहे त्यापासून आपण इथे युजफुल स्लीव इथे रेडी केली. याच पद्धतीने आपण आता दुसरी स्लीव आपण रेडी करून घेऊ.